अहिल्यानगर मधल्या नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेत जातमुक्त गाव असा ठराव केला आणि या गावाची राज्यभरात चर्चा सुरू झाली. खरं तर महाराष्ट्रात एकीकडं जातीय अस्मिता तीव्र होत असताना दुसरीकडं एका लहान गावानं थेट जातीला मुठमाती देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यानं सौंदळा हे गाव आदर्श गाव ठरलं आहे. पण या गावातल्या ग्रामस्थांनी नक्की जात का सोडली, तसेच जातमुक्त गाव या ठरावात नेमकं काय म्हटलंय, त्याचबरोबर जातीला मातीत घालण्याचा निर्णय घेण्याआधी या सौंदळा गावानं आणखी कोणते महत्वाचे निर्णय घेतले होते का, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 5 फेब्रुवारी 2026 ला 2,500 लोकसंख्या असणाऱ्या सौंदळा गावच्या ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत गावाला जातमुक्त करण्याचा ठराव पारित केला. सौंदळा गावातील नागरिकांनी सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत जातमुक्त गाव असा ठराव घेऊन घोषणा केली. ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे ग्रामपंचायतीने पारित केलेल्या या ठरावात सौंदळा हे गाव जातमुक्तीचं ठराव करणारं गाव असं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जातीच्या भिंती पाडून टाकण्याचा अत्यंत धाडसी आणि पुरोगामी निर्णय या ग्रामस्थांनी घेतला, कारण गावकऱ्यांना या निर्णयातून माणुसकीला जास्त महत्त्व द्यायचं होतं. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा इतका महत्त्वाचा निर्णय गावाला घेण्याचा अधिकार आहे का? तर हो, प्रत्येक गावाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत विशेष ग्रामसभा घेऊन गावच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयावर ठराव घेण्याचा अधिकार आहे. आणि याच नियमानुसार सौंदळा गावानं हा जातमुक्त गाव असा ठराव केला. आता पाहू या ठरावात नेमकं नमूद काय करण्यात आलं आहे. तर ग्रामस्थांनी केलेल्या जातमुक्त गाव या ठरावात असं नमूद आहे की आमच्या गावात जातीय भेद केला जाणार नाही, तसेच आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील. त्याचबरोबर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरच्या संदेशाला थारा देण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्यावर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर गावात जात, धर्म, पंथ आणि वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. तसंच सार्वजनिक ठिकाणी शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर विवाह, सण उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद करून जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास तात्कालिक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर पाणी पुरवठा, मंदिरं, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय सर्वांसाठी खुली करण्यात येतील. जातीय सलोखा, समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतील आणि शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. असा ठराव या ग्रामपंचायतीनं केला आणि ग्रामसभेने या ठरावाला एकमुखाने पाठिंबा देत माझी जात मानव जात असा नारा दिला. पण या सौंदळा गावानं असा आदर्श निर्णय आत्ताच घेतला आहे असं नाही, तर याआधीही गावानं शिवराळ भाषेवर बंदी आणि विधवा पुनर्विवाह असे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गावात जर कोणी शिवीगाळ केली तर त्याला 500 रुपये दंड आकारण्यात येईल असं जागोजागी लिहिलं गेलं आहे. त्यामुळे जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असं समाजातील काही लोकांना जरी वाटत असलं तरी मात्र जाता जात नाही ती जात हे भारतीय समाज व्यवस्थेचं कटू सत्य आहे. कारण आजही कोणाला आंतरजातीय विवाह करायचा झाला तर बऱ्याचदा घरात एकमत होत नाही. अशा वेळी सौंदळा गावानं एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरलाय आणि फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासमोर एक नवा आदर्श ठेवला जाणार आहे. दरम्यान सौंदळा गावानं जातमुक्त गाव असा केलेला ठराव तुम्हाला पटतो का? आणि राज्यातील इतरही गावांनी असे ठराव केले पाहिजेत का? यावर तुमचं नक्की काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.